पिंपळनेर नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान शांततेत पार. 81.48% मतदानाची नोंद. पिंपळनेर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील 2 नगरसेवक पदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया उत्साहपूर्ण आणि शांततेत पार पडली. जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर येथे उभारण्यात आलेल्या केंद्र क्रमांक 1 अंतर्गत 2 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान झाले. या निवडणुकीची विशेषतः म्हणजे अनेक वयोवृद्ध, दिव्यांगांनी व रुग्ण मतदारांनीही उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभाग घेत लोकशाहीचा उत्सव साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार एकूण 1853 मतदारांपैकी 1510 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 81.48% मतदानाची नोंद झाली. मतदार यादीत 931 पुरुष आणि 922 महिला मतदारांचा समावेश होता. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याने मतदान शांततेत पूर्ण झाले. या पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधील अ आणि ब अशा 2 जागांसाठी एकूण 5 उमेदवार रिंगणात होते. प्रभाग क्रमांक 2च्या अनुसूचित जमाती अ जागेसाठी भाजपचे संजय सखाराम ठाकरे, शिवसेनेचे दिलीप नीलकंठ चौरे आणि अपक्ष राहुल बहिरम यांच्यात तिरंगी लढत झाली. तर महिला राखीव ब जागेसाठी भाजपच्या तैमून नौशाद सय्यद आणि शिवसेनेच्या वसीमा आबिद शेख यांच्यात थेट सामना रंगला. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून आता 21 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, पिंपळनेर.